एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला हटवायचं असेल तर साधारणपणे काय होतं? पक्षाची बैठक होते, नेत्यांमध्ये चर्चा होते, निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलला जातो. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नेमकं उलटच चित्र दिसतंय. कारण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याच नियुक्तीला पक्षातील एका पदाधिकाऱ्याने थेट निवडणूक आयोगात आव्हान दिलंय. तटकरेंची नियुक्ती पक्षाच्या संविधानानुसार झाली नाही, त्यांचा कार्यकाळ संपलाय, तरीही ते पदावर कसे, असा सवाल या तक्रारीत करण्यात आलाय. आणि आता प्रश्न असा आहे की ही फक्त एका पदाधिकाऱ्याची नाराजी आहे की राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात मोठं काहीतरी घडतंय आणि या तक्रारीमुळे तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदावर खरंच संकट आलंय का? सगळं तुम्हाला आता मी सांगणार आहे. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधली सध्याची राजकीय परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांचं बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झालं. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आल्या आणि पक्षाच्या नेतृत्वाची रचना ही बदलली गेली. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी अंतर्गत मतभेद आणि नाराजीच्या चर्चा सातत्याने समोर येत आहेत. पक्षाच्या संघटनात्मक निर्णयांवरूनही याआधी प्रश्न उपस्थित झाले होते आणि आता तर त्यात भर पडली आहे आणि ती म्हणजे सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाविरोधी तक्रारीची. पण मग तक्रार नेमकी कोणी केली? जालना जिल्ह्यातील मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी तटकरेंच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. गोरे यांचा मुख्य आक्षेप असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष घटनेनुसार अंतर्गत निवडणूक आणि संघटनात्मक प्रक्रिया न पाळता तटकरेंची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच ही तक्रार फक्त एका व्यक्तीविरोधात नाहीये, तर तटकरेंची नियुक्ती ज्या पद्धतीने झाली त्या प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. आता या तक्रारीला दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा सांगते. भाऊसाहेब गोरे यांच्या म्हणण्यानुसार सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून 3 वर्षाचा कार्यकाळ हा जुलै 2026 मध्येच संपलाय. मग त्यानंतर कोणतीही संघटनात्मक निवडणूक न घेता तटकरे अजूनही प्रदेशाध्यक्ष पदावर कसे, हा त्यांचा थेट सवाल आहे. म्हणजेच तक्रारदारांचा असा दावा आहे की तटकरेंचा सध्याचा कार्यकाळ घटनात्मक प्रक्रियेशी विसंगत आहे. पण इथेच एक गोष्ट स्पष्ट सांगते, हा साध्या तक्रारदारांचा आक्षेप आहे. निवडणूक आयोगाने तटकरेंचं पद अवैध ठरवण्याचा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे पुढचा आयोगाची काय भूमिका असते हे महत्त्वाचं ठरणार आहे. याच तक्रारीत आणखीन एक आरोप करण्यात आला होता. सुनील तटकरे जालन्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवारांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांना पदावरनं हटवण्यात आलं, असा आरोप भाऊसाहेब गोरे यांनी केला. आता हा आरोपही तक्रारदारांच्या म्हणण्यांवरती आधारित आहे. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणात पुढे पक्षाची किंवा संबंधित नेत्याची भूमिका काय येते हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता या सगळ्या प्रकरणाला आणखीन एक राजकीय संदर्भ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रणनीतीनंतर प्रशांत किशोर यांच्या भूमिकेची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेता रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला की अजित पवारांच्या हयातीतच प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत निर्णयाची चर्चा झाली होती आणि आता अजित पवारांचीही तशीच इच्छा होती. तसंच प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलल्याशिवाय काम करणार नसल्याचं सांगितल्याचा दावा सुद्धा केला. पण पुन्हा एकदा स्पष्ट करते की हे रुपाली ठोंबरे यांचे दावे आहेत आणि या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. आता या सगळ्या गोष्टी जर एकत्र ठेवल्या तर आपल्याला साधारण चित्र काय दिसतं? एकीकडे पक्षाच्या नेतृत्वाबाबतची चर्चा, दुसरीकडे संघटनात्मक बदलांची चर्चा, तर तिसरीकडे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी आणि आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार गेली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधली अंतर्गत अव्यवस्था आता केवळ पक्षाच्या बैठकींपुरता किंवा नेत्यांच्या व्यक्तींपुरता मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती सार्वजनिक पातळीवर येताना दिसते. पण आता खरा प्रश्न आहे, निवडणूक आयोग या तक्रारीची दखल घेणार आहे का? तटकरेंच्या नियुक्तीबाबत पक्षाच्या संविधानातील नियम काय सांगतात? त्यांचा कार्यकाळ खरोखरच संपलाय का? पक्षाला नव्याने प्रदेशाध्यक्ष निवडावा लागणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही तक्रार एका पदाधिकाऱ्याची वैयक्तिक नाराजी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलाची सुरुवात आहे? याची उत्तरं पुढच्या काही घडामोडींमधून आपल्याला स्पष्ट होणार
असणारच आहेत, पण एक गोष्ट मात्र नक्की, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या नेतृत्व आणि संघटनेचा प्रश्न अजूनही पूर्णपणे संपलेला दिसत नाहीये आणि सुनील तटकरेंविरोधात ही तक्रार त्या अंतर्गत संघर्षाला आणखीन उघडं रूप देणारी ठरलेली आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तटकरेंनी प्रदेशाध्यक्ष पदावर कायम राहावं की पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी द्यावी? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.